बघा, ज्यांना वायफळ बडबड करायची असते, पूर्वग्रह दूषित ठेवून कोणाच्या तरी सांगण्यावरून अशा पद्धतीने बदनामी करण्याची भाषा करायची असते, ते अशा पद्धतीने मी ह्या त्यांनीच दिलेल्या पेपरच्या आधारे बोललेलो आहे. त्याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही बोललेलो आहे मी. त्यामुळे त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही. त्यांची स्वतःची जी तक्रार आहे, त्याच तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्यामुळे मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते. आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगीसुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली, हा विषय तर येतोच. दुसरं म्हणजे इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यात त्यांच्या तक्रारीमध्ये, मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे. जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे. म्हणजे जाताना जो 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन. आता स्त्रीधनसुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा. येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा. पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे. ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही. करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे, तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं. पण एक मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीने त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होत होती, तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं. सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं. थ्री बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे, ॲटोमॅटिक कार कायम राहिलेलं आहे. 2च्या नंतर डायरेक्ट 5 करोडवर आलं आणि 5 करोडवरच्या नंतर ह्याच याच्यामध्ये तिने जे दिलं आहे, काल जे वाचून दाखवलेलं आहे, 10 करोड रुपये. 2 करोड पुन्हा पाहिजे तर हवं असेल तर मी वाचून दाखवतो.